धर्मवादच्या जनतेने स्पष्ट मराठवाडा जनहित पक्षाला बहुमत दिलेलं आहे. तर बहुमत दिले असल्यामुळं मराठवाडा जनहित पक्षाचं एकदम स्वतंत्रपणे निर्णय राहील. आणि राहिली गोष्ट जे विरोधकात जे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचेही विचारधारा, त्यांचेही जे काही विकासात्मक संकल्प असतील, आम्ही बिलकुल त्यांच्या त्या संकल्पनेला घेऊन चालायची भूमिका आमची राहील. आणि राहिला उपाध्यक्ष, तर कसा तुम्ही म्हटल्यासारखं काही विषय आमचा आणखी ठरलेला नाही. थोडक्यात तरी सांगू इच्छितो, आमचं जे पूर्णपणे बहुमत आलेलं आहे, उपाध्यक्ष आमच्या मराठवाडा जनहित पक्षातलाच एक आहे. स्वीकृत सदस्य नियमानुसार मराठवाडा जनहित पक्षाकडे एक येईल आणि एक भाजपकडे जाईल. तर आम्ही लवकरच आमचा स्वीकृत सदस्य कोण होईल ते पण तुम्हाला कळवू. नियम असा म्हणतो स्वीकृत सदस्याचा एक फॉर्म्युला आहे. स्वीकृत सदस्याचा नियम आहे की एकूण सभागृहाच्या सभासदांच्या 10%, म्हणजे आपले 23 असल्यामुळे 2.3 होते. तर अपूर्णांकाला मोजल्या जात नाही, त्यामुळे 2 स्वीकृत सदस्य आपल्याला भेटतात. तर मी नियम काही वाचलेले आहेत, माहिती घेतलेली आहे. ते असं आहे की जसं 7 स्वीकृत आपले 16 आहेत अध्यक्षाला धरून 15+1 16/23 एकूण सभासद 16/23 गुणिले 2 स्वीकृत सदस्य. या फॉर्म्युल्यामध्ये आमच्याकडे 1.39 असं रेशिओ बसत आहे. तर आमचं 39 ब्रेक धरल्या जाणार नाही, म्हणून आम्हाला 1 स्वीकृत सदस्य आणि भाजपचं 7 उमेदवार असल्यामुळे 7/23 आणि गुणिले 2 स्वीकृत सदस्य, त्यांचं 0.60 व्हायला. तर 0.50च्या वर गेलेला अपूर्णांक हा 1 मोजला जातो, म्हणून त्यांना कोणालाही कोणाची सपोर्ट किंवा त्याची गरज नाही, त्यांना स्वतंत्ररित्या 1 भेटते असा नियम बोलतो. आपण विचारलेल्या प्रश्नांच्या मुद्द्यावर तर आम्ही प्रचाराच्या दरम्यान भरपूर कॉर्नर सभा असतील. आमची जे एक मोठी सभा झाली त्या सभेच्या माध्यमातून आम्ही भरपूर अशा दरम्यानमध्ये तर खूप काही आपण आश्वासन करतात, पण आता निवडणूक संपली, त्याला यश मिळालं, 100% नगरपालिका आपली आलेली आहे. आता तुम्हाला असं वाटत आहे का की मग धर्माबादमध्ये बेसिक असे काही 2 प्रश्न होते जे की सर्वात प्रथम त्यात सोडवलं असं काही आहे? नक्कीच धर्मवादमध्ये बेसिक म्हणल्यापेक्षा आमच्या समोर जे काही विषय आजपर्यंत न झालेला असेल किंवा विकासापासून वंचित असेल, कसलाही मुद्दा असू द्या, आम्ही त्या सर्व मुद्द्यावर ऍक्शन मोडवर काम करणार आहोत. जेणेकरून सर्वसाधारण जे काही फॅमिली असतील त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचवायला पाहिजे. जेणेकरून सगळ्यात मोठा मला तर तात्काळ करण्यासारखा एक माझ्या निदर्शनात आलं की बाबा स्वच्छतेचा खूप मोठा प्रश्न आहे धर्माबादमध्ये, आणि आम्ही लगेच त्याच्यावर ऍक्शन मोडवर काम करणार आहोत. आणि येणाऱ्या काळात अशा भरपूर मुद्दे आहेत ते आम्ही लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेऊन कशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी लवकरात लवकर दूर करता येतील, किंवा विकासाचा मुद्दा असेल तर कसं त्याला विकासाचा दृष्टिकोन किंवा त्याला त्या पद्धतीचं दाखवता येईल करणार. सर्वात मोठा मुद्दा सर वाहतुकीची कोंडी. धर्माबादमध्ये ट्रॅफिकचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे सर, याबद्दल तुम्ही थोडंसं वाहतुकाचं जे आता चाललंय, इव्हन ऑड नंबरच्या पद्धतीचं वाहतूक जे 2 व्हीलरसाठी आहे ते एक चांगल्या पद्धतीचं आहे सद्यस्थितीला. पण आम्ही येणाऱ्या काळात जे नगरपालिकेचे जागे आहेत, नगरपालिकेच्या हक्काची जे मोकळी जागा, जे लेआउट झाल्यानंतर नगरपालिकेसाठी सोडलेले ओपन स्पेस असतील, ह्या सर्व जागेवर आम्ही सर्वे करणार आहोत. कोणती जागा कुठं उपलब्ध आहे आणि त्या जागेवर आम्ही पार्किंगची व्यवस्था असो किंवा कुठं गार्डन बनवता येत असेल ते असो, किंवा आणखी काही जे लोकांच्या सुविधेसाठी उपयुक्त असतील त्या सर्वच योजना आम्ही
साहेबांची नोटीस आलेली आहे. आमची तयारी तुम्हाला पहिल्या अगोदरच पत्रकार प्राथमिकमध्ये मी सांगितलेलं आहे की ऍक्टिव्ह मोड मध्ये येऊनच तिथं जाऊन नगराध्यक्ष पदाची खुर्ची हातात घेऊन हार करण्यापेक्षा शंकररावांचा एक उद्देश असा आहे की आपण त्या दिवशी काहीतरी निर्णय जाहीर करूनच आपण त्या ठिकाणी बैठकीच्या बाहेर जाऊ. 5 मुद्दे आमच्या पुढे आहेत ते आम्ही लवकरच तुम्हाला सगळे तुम्हाला कळेल. की तुम्ही म्हटल्यासारखं ते 5 मुद्दे कोणते असतील त्याच्यापैकी मी 1-2 सांगू इच्छितो. बाकीच्या याच्यावर आमचा विचार विनिमय चालू आहे. एक आम्ही टोल फ्री नंबर, जे की काही अडचण असेल त्याच्यावर 24 तास तुम्ही फोन लावण्यासाठी सर्व धर्मवादच्या जनतेसाठी एक नंबर उपलब्ध करून देणार आहोत. दुसरा, एक खिडकी योजना आम्ही तात्काळ चालू करण्याच्या विचारात आहोत, जेणेकरून जे काही नगरपालिकेमध्ये कोणी त्यांचा अडचण घेऊन येतील तर त्या खिडकीमध्ये त्यांनी त्यांचा अर्ज निवड करून त्यांनी जावं. त्याच्यावर जे काही कामकाज चालेल, त्या जे काही डिपार्टमेंटला त्या अर्ज पोहोचवायचं काम असेल त्या संबंधित कर्मचाऱ्याचं राहील. अशाच प्रकारचे 5 मोहीम राबवून आम्ही पदग्रहण करण्याच्या दिवशी ह्या मोहीम चालू होऊन जावं, ह्या उद्दिष्टाने आम्ही येणाऱ्या काळात लवकरच नगरपालिकेमध्ये ज्या दिवशी पद स्वीकारण्यात येईल त्या दिवशी हे करायची आमची संकल्पना. जर नियमाचा विषय आला तर अतिक्रमण हे बिलकुल राहायला नाही पाहिजे, पण त्या अतिक्रमणावर खूप काही गोरगरीब कुटुंबाचे रोजगार उपलब्ध आहेत. तर त्याचं आम्ही रीतसर काय करता येईल, त्याच्यावर निर्णय काय घेता येईल हे घेऊन नियमाचं पालन करून, जेणेकरून नियमाचं उल्लंघन नगरपालिकेकडून पण नाही व्हायला पाहिजे. आणि जे अतिक्रमणावर बसलेले जनता आहेत, रोजगाराच्या माध्यमातून कोणाची बंडी असेल, कोणाचं काही असेल तर त्याच्यावर आम्ही तात्काळ विचार करून त्याच्यावर निर्णय घेऊ. चुकीची वाटते, कारण तुमचे आणि या राजकीय विषयांची खूप जवळीक संबंध आहेत. येणाऱ्या 5 तारखेला पत्रकार दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्या दिवशी नक्कीच तुम्हाला आम्ही या विचारलेल्या प्रश्नावर आम्ही समोर जाऊ. आम्ही सांगायला हरकत नाही, पडोळे सरांसोबत चर्चा झाली की येणाऱ्या 5 तारखेला असा विषय आहे. मग त्यांनी मला काही गोष्टी सुचवल्या आणि ते मलाही खूप चांगलं वाटलं की उद्या 6 तारखेला. तर मलाही खूप कुठंतरी ऐकताच, कानापासून ऐकताच मनापासून पोहोचतात तसं वाटलं की बाबा पत्रकार बांधवाचा सन्मान झाला पाहिजे कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं. तर येणाऱ्या 6 तारखेला नक्कीच गणपत दादा विचारल्यासारखं त्यांच्या गोष्टीवरही आणि या 6 तारखेच्या कार्यक्रमावरही आम्ही चांगला विचार करून आपण समोर जाऊ. धर्माबाद शहरातील अनेक युवा धर्माबाद शहरातून तेलंगणामध्ये कामासाठी जातात, रोजगार म्हणून जातात. आपल्या पक्षाच्या वतीने एवढी मोठी उडी मारली आणि मोठा जिल्हा नगरपालिकेवर रोवला. नगरपालिकेच्या वतीने किंवा आपल्या पक्षाच्या वतीने एक युवांना रोजगार म्हणून काय अपेक्षा आहे युवाकडून, तुम्ही काय करता? आम्ही धर्माबादच्या युवा पिढीसाठी धर्माबादमध्ये जे उद्योग निर्मिती खूप कमी पाहायला भेटतात आपल्याला, जे इंडस्ट्रियल एरिया म्हणतात. म्हणजे त्या माध्यमातून इथं कच्चा माल आणून पक्का बनवला जातो. जसं छोटे मोठे उद्योग आहेत आपल्याकडे. MIDCची पूर्तता आतापर्यंत झालेली नाही. मी मागच्या काळात ऐकलं की MIDC सँक्शन झालेली आहे, पण कुठं काय कसं काही माहीत नाही. त्याचा प्रस्ताव गेलेला आहे, मंत्रालयामध्ये आहे. त्याचं लवकरच पाठपुरावा करून MIDC साठी जागा कुठं उपलब्ध करून देता येईल त्या प्रस्तावामध्ये आहे. मग ते लवकरच पाठपुरावा आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करू आणि जागा उपलब्ध करून तिथं वेगवेगळ्या पद्धतीचे जे बिझनेस येतील त्या माध्यमातून आम्ही जेही बिझनेस टाकण्यासाठी जे बिझनेसमॅन असतील, उद्योजक असतील, त्यांना आमच्याकडून खूप
प्रतिसाद दिला जाईल, त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल, जेणेकरून त्यांनी लवकरात लवकर उभारावं. आणि मला वाटतं की आता सद्यस्थितीमध्ये जसं धर्माबादमध्ये अल्कोहोल फॅक्टरी असेल किंवा जे रोजगाराची उपलब्ध असलेली जागा असतील, ते तिथं जे पण नियमाने काम चालू आहे व असं म्हटलं जाते की हे जे उद्योग क्षेत्रात लोकल म्हणजे जिथं ते उद्योग चालतात आणि त्यांना स्थानिक प्राधान्य पहिले दिलं पाहिजे, असं काहीतरी मला पूर्णपणे नियम माहीत नाही, तरी मी त्याचा अभ्यास करून घेईन. 70 ते 80% लोकल प्राधान्य राहायला पाहिजे. आणि तिथं मला ऐकण्यात आहे की भरपूर असे UP MPचे काम करणारे रोजगार आहेत, तर तिथं त्यांच्यासोबत आम्ही मीटिंग करू, चर्चा करू आणि आपल्या स्थानिक लोकांना जास्तीत जास्त कसं रोजगार उपलब्ध करून देता येईल त्याचा प्रयत्न करू. थँक्यू. कमी वयामध्ये सुंदर जिंदगी केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये धर्माबादमध्ये नक्कीच तुमच्या माध्यमातून विकास होईल. मला एक असं मागून मत आहे, जो आता येणाऱ्या काळामध्ये जो आपला आरक्षणाचा मुद्दा होता, या आरक्षण कोर्टाचा जो निर्णय आला, तुम्ही निवडणूक लढत आहे, तर तुमची भूमिका काय असते? ताई बघा, सगळ्यात मोठं आपल्या या देशात काही आहे म्हणजे कोर्टाचा निर्णय. आधी हायकोर्ट, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट, त्यानंतर कोणाचा निर्णय असेल ते सन्माननीय राष्ट्रपतींचा. तर जे कोर्टाने निर्णय देईल त्याला आम्ही सामोरे जाऊ आणि त्या निर्णयाचं एकदम स्वागत करू. पुढील वाटचालीस आणखी तसाच प्रयत्न करू आणि तसाच विकासाचा आराखडा घेऊन आम्ही लढत राहू. प्रचाराच्या दरम्यान भरपूर ठिकाणी असं सांगितलेलं आहे की जिथं सेवा शुल्क पावती चालू नाही, तुम्ही आज 30-40 वर्ष 50 वर्षापासून तिथं रहिवासी म्हणून राहता, तर तात्काळ आम्ही ठराव घेऊन आमच्या नियमात किंवा आमच्या अधिकारात जे गोष्टी आहेत ते तात्काळ आम्ही त्यांना पावती उपलब्ध करून देऊन, जेणेकरून त्यांनी रीतसर नगरपालिकेचे टॅक्स पे करून तिथं राहत आहात असं सिद्ध होते. त्यांचं एक ते मूळ पुरावा असेल त्यांना भविष्यात. आणि राहिली गोष्ट, फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये काही 13 सूचनांवर त्या फॉरेस्टच्या जागेवर कामकाज करता येईल. म्हणजे शासनाचे जे आम्ही संगनमत करून फॉरेस्ट आणि नगरपालिका प्रस्ताव पाठवून जे काही करू ते आम्ही त्यांच्या नियमात जे जे असेल ते तर करणारच. आणि राहिलं त्यांना मालकी मिळवून द्यायचं. जर त्या फॉरेस्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये असा कुठलाही कायदा असेल तर नक्कीच 100% मी स्वतः पाठपुरावा करून त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देऊ. आणि आमचा प्रयत्न असंही आहे की नगरपालिकेची जी जागा धर्माबादमध्ये, तर शक्यतो माझा जेवढा अभ्यास आहे आपल्याकडे गायरान जागा असं काहीच नाही. जे काही आहे हे तर फॉरेस्टची आहे आणि वक्फ बोर्डची आहे. तर वक्फ बोर्डमध्ये असं तरतूद आहे, त्यांच्यासोबत आम्ही ॲग्रीमेंट करू, त्यांच्यासोबत आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवून तिथं त्यांच्याकडून जागा उपलब्ध करून घेऊन तिथं आमची शासनाचे जे ज्यांना घर नाही, जागा नाही, येणाऱ्या काळात तिथं म्हाडा असो किंवा जे लोकांना आपण घर उपलब्ध करून देऊ शकतो, गोरगरिबांना ज्यांना काहीच नाही, तर त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच म्हाडा आणण्याचा प्रयत्न करू किंवा आपल्या कोणत्याही दुसऱ्या योजना असतील त्या योजनेच्या माध्यमातून आम्ही वक्फ बोर्डशी संगनमत करून त्यांच्याशी चर्चा करून रीतसर प्रस्ताव पाठवून त्यांना त्या जागेवर घर उपलब्धी करून देण्याचा प्रयत्न करू. आपल्या नगर परिषदेमध्ये स्मार्ट सिटी नावाचे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे स्मार्ट स्कीमच्या जेवढे तुम्हाला काही माहिती तरुण लोकांसाठी जे आहे त्यांनी आम्ही नगरपालिकेतर्फे कॅम्प ठेवणार आहोत सकाळी चर्चा घेण्याची. कारण का त्यामध्ये नगरपालिकाच हे तुमचा डायरेक्टली जाणार आहे. म्हणजे लघु उद्योगाचे जे छोटे छोटे उद्योगासाठी त्यांनी आमच्याकडे स्टॉक आहे, तुम्ही त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता आणि तरुणांना सगळ्यांना सांगा की त्याच्याबद्दल आम्ही प्रोत्साहित करा. कारण जेवढे प्रस्ताव या महिन्यामध्ये तुमच्या मागच्या अगोदर जातील असं आमचं माणूस आहे. तुम्ही 200-250 माहिती सगळ्या बँकेसोबतही सगळ्या बँकांचं बोलणं झालंय. तुमची हैदराबाद बँक असो, सगळ्यांना प्रमुख बँक आहे आणि नगरपालिका मुख्याधिकारी यांची संयुक्त बैठक लावून स्मार्ट सिटी ज्या केंद्र शासनाची योजना आहे
त्यांचा लाभ धर्मवान शहराच्या प्रत्येक घ्यायला पाहिजे. काय त्रुटी असतील तर आपण त्याच्यामध्ये मार्ग काढू आणि त्या प्रत्येक पैकी उचलली पाहिजे असा आमचा मानस आहे. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर बाजाराबद्दल धर्माबाद शहरामध्ये खूप वेळ राजकारण चालू होतं तुम्हाला माहिती आहे. पण आता रत्नागिरी बाळापूर असा वाद राहिलेला नाही. नेतृत्व आता धर्माबादचं आहे. रत्नागिरी आणि बाळापूर दोघांचे समतोल साधू आणि ज्या ठिकाणी निर्माण वाटणी बाजार आहे काम पूर्ण झालेलं आहे. अजून काही शिल्लक काम झालेली व्यवस्था लाईटची आधी त्या ठिकाणी रस्त्याची शेडची व्यवस्था शिल्लक आहे. लवकरात लवकर आपण ते आम्ही सर्व मिळून ते पूर्ण करून आठवडी बाजार त्या ठिकाणी देण्याचा सूचना देते. पण जसं नगरपालिका निवडणूक लढवला त्याप्रमाणे जिल्हा परिषद निवडणूक आपण लढवणार एका गटातून तरकिली गटातून नागरिकांमध्ये चर्चा रंगली जाते. पण खरंच आपण त्यांना भाजपला जसं पीठहाट लावला धर्मात शहरातून मुक्त केलं असं म्हणलं जात आहे. त्याप्रमाणे आपलं जिल्हा परिषद गट निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे का? काय आपली नियोजन आहे? नाही, आम्ही कोणत्या पक्षाला म्हणजे आम्ही काही केला नाही. आम्ही एक आमचा प्रामाणिक ध्येय घेऊन जनतेसमोर उतरला, विकासाचा आराखडा घेऊन उतरला. तो निर्णय जनतेचा होता. जनतेने ज्यांची जी भूमिका आहे त्यांच्यावर जनतेचा निर्णय तुमच्या समोर आहे. आज गायला जिल्हा परिषद पंचायत समिती मी मागत त्याच्या थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की आमची कोर कमिटी त्याच्यावर निर्णय घेईल, बैठक घेईल आणि निवडणूक लढवायचे येणाऱ्या काळात तुम्हाला स्पष्टीकरण करेल. नाही, येणाऱ्या काळात त्या गोष्टीवर आम्ही नक्कीच तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवर विचार करू, चर्चा करू आणि जर आपल्या त्या बायपासच्या रोडसाठी ते एकदम सोयीस्कर असेल तर नक्कीच होईल. त्या ठिकाणी सर्वप्रथम तो रस्ता विविध विकासाचा आहे. विशेष लक्ष राहील आणि घंटागाडी मी थोडक्यात चौकशी केली तर आपल्या घंटागाडीमधून 7 घंटागाडी टेक्निकली प्रॉब्लेममुळे बंद पडलेल्या आहेत आणि आता फक्त पूर्ण धर्माबाद शहरासाठी 3 गाड्या चालतात. तर मी सूचना केलेली आहे तात्काळ ते काय तुमचं रिपेअरिंग करून त्या पूर्ण गाड्या चालल्या पाहिजे. आणि राहिलं तुम्ही सेफ्टी टँकचं म्हणतात, ती गाडी आपल्या धर्माबादसाठी एक मंजूर झालेली आहे आणि गाडी पण रेडी आहे. त्याचं दर निश्चित केलेलं नाही आजपर्यंत पोलीस. म्हणजे नेमकं जर गाडी पाठवलं प्रशासनाने त्या सुविधासाठी त्यांचं काय त्यांच्याकडून दर घ्यायला पाहिजे नगरपालिकेसाठी हे काहीच डिसाईड नसल्यामुळे ती गाडी आणून सुद्धा आता ते बाजूला ठेवल्यासारखी आहे. आणि त्याच्यावर लवकरच सभागृहात ते विषय ठेवून त्याचा दर निश्चित करून ते लवकर सुविधा तुमच्या सगळ्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवणार येईल. लोग हैं तो बोलना इनको चाहिए ना. इनके पीछे पाठबड़ हमारा है, वो तो हमारा रहेगा पाठबड़. तो काम करने वाले काउंसिल में काम करने वाले ये लोग हैं तो काम करने वाले जब आप जवाब देना पड़ेगा उनको. वहाँ पर तो काउंसिल में तो मैं आ नहीं सकता. इसलिए 2 लोग जो बोल रहे ना हो इनके पीछे पाठबड़ हमारा रहने वाला है और आप लोगों की उसमें लगने वाली है, साथ मदद लगने वाली है. की बाबा काही माणसांना बोलता येत नाही पण काम करता येते. त्यातलं एक उदाहरण म्हणजे आता मोहित शेटकर. म्हणजे समाजकारणात समाजसेवा करत असताना मी एवढ्या मोठ्या प्रमाणात मोहित शेटला पाहिलेलं आहे. समाजसेवा करताना प्रत्येक समाज असो कोणताही काहीच विचार न करता सगळ्याच धर्मांना सर्वच समाजांना घेऊन चालणारी एक भूमिका म्हणजे मोहित शेट आहे. आणि त्यांना फक्त माईक हातात धरून एक्सप्लेन किंवा कमी बोलता येत नाही. म्हणजे त्यांनी कधी या गोष्टीमध्ये फोकस केलाच नाही. पण काम करण्यामध्ये कितीतरी पटीनं गतिशील आणि कितीतरी ताकदशील आहे. जशाच तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.